गेली वर्षभर वाट बघितलं आणि आत्ता तो क्षण येलो बघून तुमका कळला जसं की मी कशाबद्दल बोलत असेल का. एका म्हणतात आंब्याचं झाड आणि वर जाता त्याका म्हणतात शिकाणो आणि वरती घळान आंबे काढल्या जातात. शिकाणो भरलो की त्याका दोरयान खाली सोडतात आणि दुसरो माणूस परत त्याका दुसऱ्या ट्रे मध्ये काढता. हे आमचे सूर्या काका एक एक आंबो काढून ट्रे मध्ये टाकतात. बघा कसे झाडावरचे काढलेले हिरवे हिरवे आंबे पण तुमच्याकडे पोचेपर्यंत ते मस्तपैकी केशरी पिवळे होऊन जातले. इकडे परत आमचे दुसरे दत्तू काका ते परत ट्रे मधले आंबे काढतले आणि त्याची प्रतवारी करतले. लहान मोठे त्याच्यापेक्षा मोठे अशी. हो बघा कसो एकटोच हा हय. थोडे दिवसान एका सुद्धा काढला जातो असा. प्रतवारी करून मग असे आंबे लावले जातात. म्हणता म्हणता दुसरं सुद्धा शिकाणो करून खाली गेलो. आमच्याकडच्या हापूसची कोकणातल्या हापूसची चव काय विचारता जगात प्रसिद्ध. आमच्याकडे येणारे फॉरेनर बघा कसे लटाकत असत. आता या सगळ्यांनी जागा बदलला नाही आणि मोठ्या आंब्याच्या खाली येईल असत. सावळी जरा जास्ती गावता ना त्याच्यासाठी आणि असो ढीक करतात आंब्याचं वेगवेगळी प्रतवारी काढून. एका दुसऱ्या आंब्याचं धक्को लागत नाही याची काळजी घेऊन आमचे शांताराम काका एक आंबोरच तस. आणि त्या झाल्यावर सगळ्या आंब्यांचा तोंड गवतान आणि पेपरान बंद करून टाकत. पेटी तयार झाल्यावर पेटीक एकत्र ठेवून देत असत बघा. मग पेटीक बांधला जातला. पेटीत किती डझन आंबे आहेत ह्या सुद्धा लिहिला जाता. पाठवणारो देणारो कोण ह्या सुद्धा दिला जाता. आणि आंबा आता तयार हा तुमच्याकडे येऊ.